कर हरी भक्ती पळलो की कामा, हरी भक्ती पळलो की कामा, गोडीला यमा पासोनिया. मग वाचायचं आहे ना तर आपल्याला दिंडीत यावं लागेल. आज दिंडी आपल्या गावात आले ना, मग दिंडीत मध्ये येऊन बसायला पाहिजे. का हो, तुम्हाला एक दृष्टांत सांगतो, छोटासा दृष्टांत आहे. एक बाबा होते आपले लिलके बाबांसारखे, नित्यनेम त्यांचा गंध लावायचा, नित्यनेम गंध लावायचे, नित्यनेम गंध लावायचे. पण शेजारी एक दारू पिणारा माणूस राहत होता. त्याने कुठंतरी कीर्तनामध्ये ऐकलं होतं का गंध लावणाऱ्याचा एकदा सकाळी तोंड पाहायचं, दिवस सुखाचा जातो. नीट लक्षात ठेवा, कधी बोलवा ना बोलवा काही मला हे नाही, माझे महादेव बाबा आहेत. परंतु तुम्हाला एक जाता जाता सांगून जाईल, उद्धार करायचा असेल तर संतांच्या संगतीत जावं लागेल. त्या माणसाने नित्यक्रम केला, सतत पाहायचा, सकाळी उठल्यानंतर लिलके बाबाकडे पाहायचा, पाहिल्यानंतर निघून जायचा, आपापल्या कामाला जायचा. त्याचा नित्यक्रम बघितलं, आपल्या आपल्या काम, तो भले पेत असेल दिवसभर, त्यात बदल काही वाद नाही, परंतु बघून आणि निघून जायचा. बघा संगती कशी घडली. एक दिवशी काय झालं, लिलके बाबा काम करत होते आणि त्यांना धनाचा हंडा सापडला. आणि त्याचा क्रम होता, आज सकाळी सकाळी लिलके बाबा सकाळीच हर्सूलकडे गेले निघून, त्यांना धनाचा हंडा सापडला. आणि मग आज सकाळी लिलके बाबाचा चेहरा पाहिलाच नाही आम्ही, गंध पाहायचा फक्त, याचा नित्यक्रम गंध पाहायचा. लिलके बाबा काय नेसलाय, काय केलंय, काय खाले, त्याची काही गरज नाही, फक्त नित्यक्रम गंध पाहायचा. आणि लिलके बाबाचा गंध पाहून मग आपल्या कामाला लागायचं. पण लिलके बाबा सकाळीच गेले तर त्यांना लेंड्या वळाच्या जवळ हंडा सापडला, धनाचा हंडा सापडला. लिलके बाबा विचार करत, कोणी पाहिल, चोरीचा आहे का, कसं काय आहे, मी कुठं नेऊ, काय करू. लिलके बाबा आधीच घाबरत. आणि मग विठाला विठाला परंतु तो आल्यानंतर तो ग्रस्त आला आणि लिलके बाबाला पाहायचा. लिलके बाबाचा चेहरा बघितला, तो चालून गेला. काय धन आहे काय, मला काय त्याच्याशी गरज नाही, चालू गेला. लिलके बाबाला वाटला यांनी पाहिलाय, हा का गावात देतो सांगून, यांनी गावात सांगला म्हणजे अजून वाढवत, हे मला सापडला कोणाला चोरीचा आहे का काय. अरे थांब, नाही झालं माझं काम, मी चाललो. अरे थांब, अरे नाही माझं काम झालं, चाललो मी. त्याचा काही क्रम फक्त गंध पाहायचा आणि बाबाशी काही संबंध नाही, सोनं आहे का तिकडे धन आहे काय त्याच्याशी गरज नाही. हा लिलके बाबा त्याच्या घरी गेल्यानंतर बाबा काय, निम तू घे निम मी घे, काय सांगितलं तिथं, का संतांच्या संगती मनोमार्ग गती, का लक्ष्मीच्या पती तिथंच आहे, पण कसं आहे, पण ते संगतीत गेलं पाहिजे. मग आपल्याला गंध जरी आहे ना तरी जेवायला आहे. आज गंध आपल्या वारकऱ्यामध्ये एखाद्याने विचार करून आला असेल, मी माळकरी होईन, तिथं महादेवबाबाच्या हातून माळ घालीन शेवटच्या दिवशी, पण जाता जाता गंध लावून जाईन. आज आपल्या बसल्यामध्ये कोणी माळकरी नसेल, पण गंध लावून का अपेक्षा, पण वायघोळीमध्ये जेवायला आहे. विठाला आणि हे लायसन आहे आपलं, हे लायसन ही नंबर प्लेट आहे. जाता जाता सांगून जाईन, ही नंबर प्लेट आहे. गाडी कोणत्या स्टेशनवर उतरवायची आणि गाडी कोणत्या मालकाची आहे, हे कुठे जाणार आहे, ही सर्व शाश्वती आहे. आपण जर कपाळाला गंध नाही लावला तर आपला कोणीच विचार करत नाही. विठाला विठाला बघा, आता ह्या दिंड्या निवृत्त दादाकडे चालल्या. आज ही पौषवारी निवृत्त दादाकडे चालली. आषाढी कार्तिकी पंढरपूरला जातात आणि ही पौषवारी निवृत्त दादाकडे चालली. तर कशा करता चालली, देवा सांगू सुख दुःख देव निवारिलं दुःख, का देव आपलं दुःख निवारण्यासाठी आपण जातो. आज वायघोळी मधून काही लोक आपल्याला सामोरे आले, कशासाठी आले, का आपला उद्धार करण्यासाठी. आपण निदान संगतीत जरी गेलो तरी आपल्याला आपला उद्धार होणार आहे. आपण तिथे गेल्यानंतर का हो, एक छोटस उदाहरण सांगतो. लग्नामध्ये आपण बसतो, नवरा नवरीवरच अक्षता पडतात का, कशावरून नाही पडत. काही लोक बामणावरच टाकतात, काही लोक शेजारी बसणाऱ्यावर टाकतात, काही लांब बसतात. का बसतात, मंडपात आहे ना. मग आज इथं मंडपामध्ये आहेत ना आपण, तितक्याच लोकांची फक्त भगवंताची नजर आहे, पाठीमागा बसलेल्या त्यांच्यावर नजर नाही, कारण ही लक्ष्मण रेषा असते. आणि इथं कीर्तनामध्ये आपण असलो तर आपल्यावर भगवंताची कृपा असते. एकच तास फक्त आपण भगवंताजवळ बसू, दुःख निवारण्याची जागा आहे, ही दुःख निवारण्याची जागा इथंच आपल्याला भेटू शकते. विठाला विठाला. आणि मग आपण आता जर चाललो दादाकडे भेटायला तर असे अनेक गावच्या दिंड्या येणार, लाखो लोक, करोडो लोक, किती लोक. फोन लावला साधा फोन लागत नाही, बाबा तुझी दिंडी कुठे आहे. गेल्या वर्षी माझ्या बाबाला फोन लावला, बाबा तुमची दिंडी कुठे आहे. बाबा पोऱ्या तुला सापडणारच नाही सापडली. मग माझ्या मनामध्ये एक आयडिया आली का बाबाची दिंडी सापडली, आता करायचं काय. बराच विचार केला पण नाही सापडली.
पण मग मला असं वाटलं बाबांनी नुसता कार्यक्रम दिला, मी फक्त कुशी पाण्याला कार्यक्रम केला आणि मी माझ्या घरी निघून गेलो, मी काही मोठा कीर्तनकार नाही. माझ्या मनाला दुःख वाटलं. बाबाला बोललो मला तुम्ही काही करा पण यंदा त्र्यंबकला घ्या, जेणेकरून मला तुमच्या दिंडीचं स्थान तरी पाहायला भेटेल. याच्या पुढे नाही त्र्यंबकला कार्यक्रम दिला तरी चालेल, पण दिंडीचं स्थान मला पाहायला भेटेल. म्हणून मी एक त्र्यंबकेश्वरला बाबाला सांगितलं मला एक कार्यक्रम मागून द्या. आजचा कार्यक्रम होता पण सहजच तुमच्या ह्या गावकऱ्यांच्या इच्छेनुसार आहे एक तास भगवंताची सेवा करण्याचा योग आला. चला आता आपण दिंडीला चालू निवृत्ताकडे. अनेक लोक जाणार, अनेक दिंड्या जाणार, पण आपण काय जाणार? जाता जाता देवाला सांगू तुम्ही जाताय ना, तुम्ही जाताय भगवंताकडे, मग कुशावर्तामध्ये 2 डुबक्या मारा. काय सांगितलं नीट ऐकून घ्या. 2 डुबक्या मारा, एक तुमची आणि एक माझी. बाबा एक तुमची आणि एक माझी. जाताना निवृत्ताजवळ दोनदा पाया पडा, एक तुमचं आणि माझं. सांगतात लोक, बघा सांगितलंच असेल कोणतरी. मला नाही येता येत, हे वर्षी उषा कामावर गेले, नाही येता येणार, पण देवाला माझं सुख दुःख सांग. हितगुज तुका देवाजवळ सांगा. नाही कोणाला सांगताल महादेव बाबा आहे. महादेव बाबा सर्वांचं दुःख निवारणारे आहेत. आज नवीन ही सवळी ही समाज हा महादेव बाबा सोबत चाललाय. कोणतरी करता सवरत आहे, कोणतरी ज्ञानता जाणता आहे, कोणतरी आपल्याला हाताला धरून का हाती धरून या काठी शिकवती जगजेठी. हे आपल्याला हाती धरून काठी शिकवतात, पण आपण ऐकण्याची लायकीची नाही. विठ्ठला विठ्ठला. आता ह्या सर्व नद्या कुठे चालल्यात? सागराला मिळायला चालल्यात. सागर म्हणजे निवृत्ती दादा. आणि तिथं आपण जाऊन आपलं सुखदुःख सर्व सोडून देणार, सर्व तिथं धुवून टाकणार. तुका म्हणे गंगा सागर संगमी. तुका म्हणे गंगा सागर संगमी. अवघ्या झाल्यावर बाबा तिथं गेल्यानंतर आपण पापदोष धुवून टाकतो वर्षाभराचं. आणि सुख दुःख देवाजवळ सांगतो. येताना देवा मला सुख दे, माझे दुःख तू. का सांगतो? का हा एक पर्वकाळ असतो. साधीला हा पर्वकाळ गेला अंतरीचा मळ. इतर वेळेस नाही मळ जाऊ शकत. तुम्ही किती आंघोळ करा हो, किती साबणाने आंघोळ करा, पण एखाद्याला शिव्या दिल्या ना ते कधी मरेपर्यंत विसरणार नाही. तद्वतच हे दुःख जे आहे आपण देवाजवळ एकदाच देऊन येऊ आणि नंतर पुन्हा पुढच्या वर्षीच जाऊ शकतो. विठ्ठल विठ्ठल. बघा काय होतं वायगोळीमध्ये. मी एक सांगतो काय होतं. मी एवढासा होतो इथून ह्या केबीएच मध्ये शाळेला जायचो, लहानसा होतो मी. आणि काय होतं वायगोळीमध्ये, लोक मोळी घेऊन हर्सुलला जायचं. तेव्हा कुठं तांदूळ आणायचे, आठवतंय मला. तेव्हा कुठं तांदूळ आणायचे, दिवस कसे तरी गुजारा करायचे त्यावेळेसचे दिवस. पण आज तलाव झाल्यानंतर किंवा गाड्या घोड्या निघल्या, जमाना आज पैशाचा आला. आज बाहेर पडलं तर 500 रुपये तरी खिशामध्ये पाहिजे. तेव्हा बाबा 2-3 रुपये फक्त खिशामध्ये घेऊन जायचे. बाबा 3-4 रुपयाचे तांदूळ आणायचे. मला आठवतंय, चांगलं आठवतंय. फक्त महाले कंपनी थोडी बडी होती आणि सर्व आपली माणसं थोडी गरीबच होती. विठ्ठला विठ्ठला. बाबा ते धन जे आहे ना, आपण ते धन कमवलं ना, ते धन कमवलं. आता खायला भरपूर आहे हो, पण खाता येत नाही. चिकटपणा आला अंगात. पूर्ण मोबाईल मध्ये बाबा लोक सुद्धा बसतात मोबाईल मध्ये. कोणी गप्पा हाणतं, कोणी काय करतं. यंत्रणा निघले बाबा. यंत्रणा निघल्यानंतर कोणी कोणाचा विचार करत नाही. कुठेतरी कोणातरी ट्रॅक्टर नाही, चिखल करून पटकन आवून घ्यायचं, मी झालो मोकळा. बैला नाही राहिले, सगळं सर्व गेलं, काहीच नाही राहिलं. फक्त जुनं सर्व गेलं आणि धन बरंच आलं, परंतु खाता येत नाही. मग खाता येत नाही तर कोणातरी दान केलं पाहिजे. भगवंताच्या नावाने दान केलं पाहिजे. कुणी दारात आलं, पोरं वर्गणी मागायला तर 51 रुपये सांगितलं तर ते 20-21 रुपये देतो. देवासाठी तुम्ही दान करा ना. जोडोनी आदान उत्तम व्यवहारे. जोडोनी आदान उत्तम व्यवहारे.
जायचं असेल ना, धन सुद्धा आपल्या सोबत येणार नाही. सर्व राहील ठाईच्या ठाई, काही येणार नाही सोबत. फक्त करा हरिभक्ती, परलोकी येई कामा, सोडविले यमा पासून या. मग आता आपण निघलोय ना, मग काय घेऊन निघलोय अभंगाचं पहिलं चरण. चला आपलं पहिल्या कडवं झालं काय नाही. अरे मग आपण विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी तोंडाने मुखाने बोलत आलोय ना. आपण रामकृष्ण हरी, ज्ञानोबा तुकाराम, ज्ञानोबा तुकाराम म्हणतच आलो ना. काय आपण गपचूप आलो. पण जाता जाता एक सांगून जाईल, नामाचे विनमुख नरफाचे या न पावे कोणी, किंवा नामाविन मुख सरपाचे ते बिळ. वारकरी जाताना मी आता बघीन तिथं, मी येणार आहे 3 दिवस दिंडीमध्ये राहणार आहे. कोणी तंबाखू खाणारा दिसला नाही पाहिजे आम्हाला. आता मी बंद करायचं आहे व्यसन. दिंडीमध्ये तंबाखू खाणारा म्हातारा जरी असेल तरी आम्ही ते बंद करणार आहे. माधवबाबाने आम्ही 2 जण बोलले बंद करायचं ते. आता कशासाठी? इथं काय सांगलंय, नामाविन मुख सरपाची ते बिळ. आपण दुसऱ्याला सांगतो आणि आपणच तंबाखू तोडत बसायचं, हे चुकीचं आहे. विठ्ठला विठ्ठला. आपण दुसऱ्याला सांगतो ना, नाताला सांगतो जाय रे बाबा बिडी पेटून आण. नाताला सांगतो जाय बाबा बिडी पेटून आण. नाताला काय माहित बिडी पेटवली तर बाबापर्यंत जाई 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 विजून जाईल. त्याला माहित नाही राहत. अरे तुझ्या त्याने एवढी काम होत नाही. बिडी पेटवायला आली ती येता येता वजून आणतोस. तू काय डोक्यात आहेस का? आपण नातवला सांगतो. मग तो नातू विचार करतो, चालेल बिडी आता ती कठून मी याची धुनीवरून कशी दौऱ्याच्या जवळ जाईन, मी वजून जाते ना. मग तो नातू पेत पेत येतो. हा मग आता पाय, मग आता तू 2दा सांगला ताठून बोलतो, नाही तर तू बिडी अजून वजूनच आणतात. तो पेऊन आला तिकडून. म्हणजे सांगा, आपणच ही सांगून देतो का कशासाठी करतो आपण? मार्ग दाखवतो. तो मार्ग नका दाखवू, मार्ग हा दाखवा. परमार्थाकडे मान पोरांना वळवा. विठ्ठला विठ्ठला. मुखाने हरिनाम घ्या ना, मुखाने हरिनाम घ्या आणि हरिनाम घेत घेत चला. हरिनाम घेत घेत चला. का विठ्ठल टाळ विठ्ठल दिंडी, विठ्ठल तोंडी उच्चारा. भांडवल आपल्याकडे काय आहे? एक प्रश्न राहून गेला. भांडवल काय आहे आपल्याकडे? भांडवल काय आहे? कुणाला 1-2 अभंग येत असतील, कुणाला चालता बोलता भारूड येत असेल, तर मग ते आपण भांडवल करत गेलो पाहिजे. मुख जाता येणार नाही. अहो आपण जर रस्त्याला चाललो तर एखादा झापवाला सुद्धा रस्त्यात येऊन फुलं हार घेऊन राहील, चला थोडा वेळ महाराज चला. का? त्याचा तो एक दिवस असतो आणि तो साधीला पर्व काळ गेला अंतरीच्यामुळे. तुम्ही किती पुण्य करा, किती पुण्य करा, पण दिवसभरात जर तुम्ही एखाद्याला एकच शिवी दिली ना, तर तुमचे पुण्य सर्व थराला जाणार आहे. कशासाठी जाणार आहे? मग नका करू. तुम्ही शरीरानं पिळावे, तुम्ही तीर्थाशी न जावे, तुम्ही व्रतनियम न करावे, तुम्ही देवांतरानं भजावे, तुम्ही स्वधर्माते यजावे. माऊली सांगते ना, माऊली सांगते ज्ञानेश्वरी मध्ये का तुम्ही आपण चांगलं केलं पाहिजे, परोपकारासाठी हा देव झिजवला पाहिजे. नाही बाबा, काही माणसं म्हणतात फार जुन्या काळातला माणूस होता पण तो असाच गेला ना. मागचे लोक आपल्याला बोलले नाही पाहिजे, मागच्या लोकांनी आपल्याला वाईट बोललं नाही पाहिजे. का इथं आपण काहीतरी करतो का मरावे परी कीर्ती रूपे उरावे, किंवा उत्तमाची उडे कीर्ती मागे, ही कीर्ती ठेवून जायचंय आपल्याला. तद्वत आज आपण महादूबाबा सोबत चाललोय ना. काही नाही, काही माणसं मनामध्ये विचार करत असतील, मला अभंग येत नाही, मला हरिपाठ येत नाही, नका येऊ द्या. काय बोललो? संतांच्या संगती मनोमार्ग गती. का अकळावातील पती येईने पती, आपण असा रेखे करती तात काळ. नाही काळ वेळ काहीच लागणार नाही. आपणच बोललो, गंध असला तरी महादूबाबा जवळ धरणार, नसला तरी जवळ धरणार. त्यांचं काम आहे, कारण ते गुरु आहेत. ते आपल्याला सहज बोलतात आणि उपदेश करतात. करोनी सायास शिकवती, ते सायास करतात, अट्टहास करतात आणि आपल्याला रागवतात. परंतु का ते रागवलं तर आपल्याला त्याचा काहीतरी उपयोग होईल. आई बाळाला सांगते सावलीत खेळू नको, उन्हात खेळू नको, सावलीत मर. मर शब्द वापरते बघा. मायांना तुम्ही लक्षात ठेवा. मुलाला काय सांगता तुम्ही? उन्हात खेळू नको, सावलीत उन्हात खेळू नको, सावलीत मर. मर शब्द वापरता, पण त्याच्या पाठीमागं मातृत्व लपलेलं आहे, हे लक्षात ठेवा. मग बाबा आपल्याला जरी हातून बोलत असतील, 2 गोष्टी माझ्या कानावर आल्या, आता इथे सांगण्याची माझी शाश्वती नाही, मी नाही बोलणार. काही माणसांना आपण साधकांना, काही माणसांना बाबांनी उपदेश दिला, बापांनी सांगितलं हे कर पोरा, तू कर, नाही होत तर नका करू, पण बापावर नाराज होऊ नका. बाप आहे. अहो आपल्याला भगवंताने फक्त जन्माला घातलं, 3 गोष्टी आपल्याला गुरुनी दिल्या. श्री गुरु नाईक कृपा केली पूर्ण, श्री गुरु नाईक
करतील ते पूर्ण कृपा करतील, पण आपण त्या स्तराला गेले पाहिजे, त्या लायकीचे झालो पाहिजे. बाबा राग येईल, एवढा एवढा पोरे म्हणशी मायका एवढा कण आम्हाला 2 शब्द गोष्टी शिकवतो, पण तेथे उपकारासाठी किंवा हे संत कशासाठी अवतार घेतात का पुढे ते हे ज्याने बाबाने प्रमाण दिलं न देखावे डोळा येतो कळवा, त्यांना कळवा येतो. कधी कधी गुरुच्या डोळ्यातून अश्रू वाहतात, तो मला दिसला नाही. आता मंदिरापाशी भेटला था कुशीम पाण्याचा साधक, आता भेटला तर मला आणि सांगतो बाबा येईन, हा बाबाला कल्टी मारून हा इकडून निघून गेला. बाबाचं अंतकरण किती दुखावलं. गुरुला दुखवू नका, नका दुखू गुरुला. गुरुला दुखवल्यानंतर तुम्ही देवालाच दुखवलं. मार्ग दावून जातो आपल्याला तो, आणि आपल्याला चांगल्या स्तरावर नेतोय, तारतोय. आपण मरणातून आपल्याला वाचवतोय. मरणार तर आपण आहोत हो, परंतु हरिभक्ती करून आपल्याला जायचं आहे. का 2 वाटा आहेत, यमाकडे जाण्याच्या 2 वाटा आहेत. एक मोक्षाचा मार्ग आणि एक दुसरा मार्ग, तो तुम्हाला माहितच आहे. विठ्ठला विठ्ठला. मग आपल्याला छंद आहे ना, छंद आहे ना, विठ्ठल नाद, विठ्ठल छंद. नादही आहे आणि छंदही आहे. मग तो छंद कसा करायचा, तर ते इथे येऊन करता येईल. अन्यथा तुम्ही एकटेच घरी बसले भजन करत किंवा काहीतरी आपला पोरे आपल्याला सांगत हे म्हातारा काय येडावला आता, बरोबर ना? अहो बोलतात पोरं. मग का, तर आपल्या मुखामध्ये नाम आहे, आणि जर आपण तेही केलं नाही तर आपली मला जायचंच आहे बाबा, जायचंच आहे. जा ना तुम्ही, कोण राहायला आले येथे उरून आहे आले अवतार. येरे ते पामर जीव, किती पामर जीव, चालणारा हिंडणारा फिरणारा सरपटणारा प्रत्येक जीव एक दिवस जाणार आहे. पण भोगत न घरी संचिता वाचून याच्या त्याच्या नावावर, ज्याच्या त्याच्या याच्यावर कर्मावर घडलेलं असतं. आणि आपण म्हणतो मग आपल्याला बघा, पाहुणी मनुष्य देहासी सुख झाले भगवंताशी. ते भगवंताला सुख वाटत नव्हतं. त्यांनी सरपटणारे हिंडणारे फिरणारे बरेच असे प्राणी योन्या निर्माण केल्या, बऱ्याच योन्या 18 पगड जातीची लोक म्हणजे प्राणी निर्माण केले, आणि पण त्याला सुख नाही झालं, सुख नाही वाटलं, नाराजच राहायचा. लक्ष्मी विचारात पडली, का हो तुम्ही म्हणे नाराज असता, काय करू म्हणे लक्ष्मी, मला थोडस दुःख वाटतं. काय दुःख वाटतं? आपल्यानंतर कोण, मोठा प्रश्न आहे. आपल्यानंतर कोण, काय करू, मला पोरीच झाल्या, पोरी नंतर कोण, एवढी जागा जमीन. मग हा वारसा चालवण्यासाठी भगवंताला दुःख वाटलं, आणि भगवंताने हा 3.5 हाताचा मॉडेल तयार केला. चायना नाही बरं का, चायना नाही केला, चांगला मॉडेल तयार केला. परंतु आपण काहीतरी खाऊन, खतामुताचं खाऊन आपण चायना झालोय, आणि मोबाईल सुद्धा चायना वापरायला लागलो, आणि आपण आपली फजिती आपण केली. का, हे आपण काय केलं, नका हा नाश करू नका आपला, आपण आपला नाश करू नका. आणि आपण हेही जर नाही ऐकत, हेही नाही जर ऐकत, तर दुसरा येईल. हे जरी नाही कालं तरी दुसरा येईल, हे जरी नाही कालं.
कुणी हा संतो घ्या तुम्ही काळा मणी हे संतो घ्या तुम्ही काळा मणी आपण जरी ना ऐकलं ना तरी तो येईल आणि एक दिवशी आपल्याला घेऊन जाईल. मग का का करा हरी भक्ती परलोकी येईल कामा. तुकोबाराय काय सांगतात का तुम्ही भगवंताचे आहात ना मग तिथे यमाला सुद्धा ताकद नाही. मग आता आपण चाललोय जाता जाता एक सांगून जाईल बाबा म्हणतील हा पार्क खोल सांगायला लागला. जाताना आपल्याला का आपल्या केसाला सुद्धा धक्का नाही. मागील आधार बहुतांचा किंवा मागे पुढे उभा राहे संभाळित आहे ना तो विश्वास ज करी स्वामीवरी सत्ता राहिली अहंता मग कोठे. आहे ना तो. अहो फक्त विश्वास ठेवला पाहिजे. महादेव बाबावर विश्वास ठेवा. फक्त त्यांच्या सोबत चला तेनेची पंथी चालू जाता न पुढे गुंता कोठे काही. जाणार ना आपण निरुद्दादाकडे जाणार. तिथे गुजू सांगा देवाजवळ भगवंताला निरुद्दादाला सांगा देवा हे वर्षी आलो काही आले नसतील त्यांचाही निरोप घेऊन जा. माझा जोडीदार आला नाही. मंदिरात आणून ठेवा रे असे गागायचे आणि तो उंडक्यासारखा देह असा कुठेही पडून राहायचा. बघा का केलं त्यांनी त्यांना भगवंत कळाला. आपल्याला कळालाय पण मिळाला नाही आणि मिळाला तर कळत नाही. कशासाठी आपण करतो. कितीही आपण काही करा हो किती हातपाय खोडा कितीही काही करा पण भगवंताशिवाय नाही. अहो तो आपल्या पाठीमाग आहे. मागे पुढे उभा राही सांभाळतो. आताच सांगितलं का तो मागा असला ना काहीच आपली कुणाची तिथं सत्ता नाही आपल्यावर त्याच्याशिवाय. आणि मग यम तर पळून जाते. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं आहे. थोडा खाली येऊन सांगतो का बाबानो हा कळवळ आहे आणि हा कळवळा फक्त संतांना येईल दुसऱ्या कोणाला येणार नाही. आणि ही वारकऱ्याची जी ही आपल्याला हे लायसन्स जरी आपल्याला गळ्यामध्ये भेटले हेही चुकून मिळत नाही. ते आता मगाशी सांगून गेलो का आपण पूर्वजन्मी पाप केले जन्मजन्मी पुण्य केले ते ह्या विठ्ठलाने कृपा केली आणि नंतर आपल्यावर कृपा झाली नसते. आणि वरून आहे जरी कृपा नाही जरी तुम्ही किती व तुमचे पुण्य कमी असू द्या तरी पण संतांच्या संगती गेले ना तुम्हाला ते बरोबर संत आपल्याला आपल्याजवळ करून घेतात आणि आपणासारखे करून घेतात. काय तिथं काळ वेळ नाही लागणार. आणि पण ते आपण गेलं पाहिजे आणि ते केलं पाहिजे. पण आपला स्वभाव आहे एखाद्याने आर्य सांगितलं तर आपण लगेच कार्य सांगतो का नाही आई तुम्ही सांगा बाबा. एखाद्याने आर्य सांगितलं आपण लगेच सांगतो कार्य. पण आपल्यात ती सुद्धा क्षमता नाही. ऐकून घेण्याची पात्रता नाही. संतांना किती त्रास झाला असेल. ज्ञानोबा माऊलींना किती त्रास झाला. तुकोबा माऊलींना किती त्रास झाला. भाऊ भामचंद्र डोंगरावर जाऊन ते ध्यान करायचे. तिथं ध्यानधारणा तिथं अभ्यास करायचे. जिजाबाईला किती 3 वाटा. जिजाबाई 3 वाटेला कशी जात असेल. गेल्यानंतर त्या वाट्यावर कान ठेवायची. माझे देव माझा भगवंत किंवा माझे पती कोणत्या डोंगरावरती आहेत. तिथं गेल्यानंतर ती कान ठेवायची आणि तिथून भगवंत त्यांना कळून द्यायचे का तिथंच तुमचे पती बसलेल्या ध्यानाला. सांगा कशासाठी. जिजाबाईचा आपण म्हणतो महादेव बाबा परमार्थ करतो. महादेव बाबाची आई परमार्थ करत नाही. नसू द्या करू द्या. पण महादेव बाबाला ती ताकद देते आणि महादेव बाबाला सांगतो तुम्ही करा मी आहे संसाराचा गाडा ओढायला. पती पत्नी दोन्ही रथाचे सारखे चाका असले ना घरात कधीच दुःख येणार नाही. हा विचार करा. मुलं सुद्धा आपल्यापासून जाणार नाही. बाबांनो जाता जाता सांगून जाईल मी तुमच्यातलाच आहे. बलवा नका बलवू काही उरलं नाही. परंतु सांगून जाईल का एखादा माणूस हा नास्तिक असतो ना तोच आस्तिक बनतो. माझे दाजी समोर बसलेत ते म्हणून दाजी ते सांगायचे हा आतापर्यंत पेटच हिंडला. बाबा प्रकाश भाऊ मला ओळखतोय. प्रकाश भाऊ हे बाबा मला ओळखतात. बरीच लोक ओळखतात. मी सोबत कधी कधी बऱ्याच काही
गोष्टी घडून गेल्या. परंतु काय होतं, नास्तिक माणूस आस्तिक बनतो. परंतु महादूबाबांसारखे माणसांसोबत जा, कधीच तुम्हाला तुमच्या केसाला धक्का लागणार नाही. विठ्ठला विठ्ठला. संप्रदायाच्या नियमाप्रमाणे आपण आता भगवंताच्या एकदा भजन करू. विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखुमाये, विठोबा रखमाये, विठोबा रखमाये, रखमाये, विठोबा 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 रखमाये. Hallelujah.